Good morning, students. Today, now we learn our next topic, same topic, addition, but in that addition of zero. Addition spelling बघा addition जर ADDITION addition means add करणे किंवा त्याची बेरीज करणे त्याच्यामध्ये मिळवणे of zero means शून्य म्हणजे शून्यांची बेरीज केल्यानंतर काय इफेक्ट पडतो त्या एक्झाम्पल वरती ते आपण बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि तुमच्या मित्रांकडे फ्रेंड्सकडे मिळून टोटल 3 बॅट्स आहेत. बॅट्स. ओके, आपण बॅट्सचं एक्झाम्पल घेऊया. आपण क्रिकेट खेळतो त्या बॅट्स. हाऊ मेनी बॅट्स? 3. ओके, आणि तुम्ही सांगितलं बाबांना की मला अजून एक बॅट पाहिजे नवीन, तर बाबांना सांगितलं, पण बाबांनी काही तुमच्या बॅट विकतच आणली नाही. ओके, म्हणजे बाबांनी किती बॅट आणली का विकत बाबांनी बॅट नाही. जर मी तुम्हाला विचारलं बाबांनी बॅट आणली का, तुमचं आन्सर असेल बाबांनी बॅट आणली नाही. मग आणली नाही म्हणजे काय? 0. आणली बॅट आणली नाही म्हणजे काय? 0. बघा परत एकदा. वन, 2 and 3. ओके, तुमच्याकडे सुरुवातीला 3 बॅट्स होत्या. ओके, आणि तुम्ही बाबांना बॅट्स आणायला सांगितली, पण बाबांनी बॅट आणलीच नाही म्हणजे किती बॅट आणले बाबांनी? 0 बॅट. बॅट आणलीच नाही म्हणजे काय? 0. म्हणजे 3 प्लस 0 किती येईल आन्सर? सुरुवातीला तुमच्याकडे 3 बॅट्स होत्या, त्यानंतर बाबांना तुम्ही बॅट आणायला सांगितली पण बाबांनी बॅट आणली नाही. सो मग एकूण किती बॅट्स झाले तुमच्याकडे? तर आन्सर इज 1, 2, 3 म्हणजे 3 प्लस 0. 3 बॅट्स प्लस 0 बॅट्स. 0 म्हणजे आणलीच नाही. आधी 3 होत्या आणि नंतर एक्स्ट्रा काहीच आणली नाही म्हणजे 0. म्हणजे किती राहिल्या? किती आहेत तुमच्याकडे ऑलरेडी बॅट्स? 3. लाईक 3. सी, आधी 3 बॅट्स होत्या, बाबांना तुम्ही बॅट आणायला सांगितली पण बाबांनी आणलीच नाही म्हणजे 0. म्हणजे तुमच्याकडे आता किती बॅट्स आहेत? 3. म्हणजे कोणत्याही नंबर मध्ये जर तुम्ही 0 ऍड केला, कोणत्याही नंबर मध्ये जर तुम्ही 0 ऍड केला तर त्याचं आन्सर जे असतं ते सेम नंबर किंवा सेम आन्सर राहतं. याच पद्धतीचे आपण एक्झाम्पल्स बघूया इन नंबर्स. ओके, इन नंबर्स. फॉर एक्झाम्पल, सी, त्या नंबर मध्ये आपण 0 ऍड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय इफेक्ट पडतो का ते बघूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, 3 प्लस 0. 3 प्लस 0 किती आन्सर येईल? 3 प्लस 0. आता हे तुम्हाला मी समजावून सांगतो. नाउ लेट्स सी. 3 एका प्लेट मध्ये 1, 2, 3. 3 लड्डूज आहेत. किती लड्डूज आहेत या प्लेट मध्ये? 3 लड्डूज आहेत. प्लस दुसरी एक प्लेट आहे, त्या प्लेट मध्ये एक पण लड्डू म्हणजे लाडू नाही. पहिली जी प्लेट आहे त्याच्यामध्ये किती लाडू आहे? 3. आणि दुसरी जी प्लेट आहे त्याच्यामध्ये किती लाडू आहे? 0. म्हणजे ती रिकामी आहे प्लेट. म्हणजे एकूण टोटल किती लाडू असतील या दोन्ही प्लेट्स मिळून? या प्लेटमध्ये तर एक पण लाडू नाहीये आणि या प्लेटमध्ये किती आहेत लाडू? 3. म्हणजे आन्सर किती येईल तुमचं? एकूण 3 लाडू आहेत. ह्या दोन्ही प्लेट मिळून किती लाडू आहेत? ओनली 3. सेम हिअर 3 प्लस 0. 3 प्लस 0 आपण हे आन्सर जसं काढलं सेम त्याच पद्धतीनं 3 प्लस 0 आन्सर इज 3. म्हणजे कोणत्याही नंबर मध्ये तुम्ही जर 0 ऍड केला तर आन्सर तुमचं तेच, पहिले जो नंबर आहे तेच आन्सर येतं. नाउ नेक्स्ट, याच पद्धतीचे आपण एक्झाम्पल्स बघूया. सेकंड एक्झाम्पल बघा. 1 प्लस 0 किती येईल आन्सर? आता 1 मध्ये 0 ऍड करायचंय. 1 प्लस 0 मीन्स 1. आन्सर इज 1. नाउ थर्ड,
0 प्लस 0, 0 प्लस 0, 0 प्लस 0. ओके. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 0 रुपीज आहेत. ओके. ऑलरेडी तुमच्याकडे 0 रुपीज आहेत प्लस तुमच्या सिस्टरकडे पण 0 रुपीज आहेत, म्हणजे काहीच पैसे नाही. हा, हे रुपीजचं साइन आहे, हे लक्षात ठेवा. हा, एक काढून टाकतो मी. ओके. नाव सी 0 प्लस 0. तुमच्याकडे 0 रुपीज आहेत, म्हणजे काहीच पैसे नाहीयेत, आणि तुमच्या सिस्टरकडे, तुमच्या बहिणीकडे पण काहीच पैसे नाहीत, म्हणजे तुमच्याकडे एकूण किती पैसे आहेत? 0. काहीच पैसे नाहीत. मीन्स 0 प्लस 0 आन्सर इज 0. 0 प्लस 0 आन्सर इज 0. नाउ नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल 0 प्लस 7. 0 प्लस 7. हा, 0 प्लस 7. नाउ सी, तुमच्याकडे 0 मँगोज आहेत, म्हणजे तुमच्याकडे एक पण मँगो नाहीये. 0 आहेत म्हणजे काय? काहीच नाहीये मँगोज. आणि तुमच्या मित्राकडे, शेजारच्या मित्राकडे 7 मँगोज आहेत. किती मँगोज आहेत? 7. तर तुमच्या दोघांचे मिळून किती मँगोज होतील? तुमच्याकडे तर 0 आहेत, म्हणजे काहीच नाहीये, आणि तुमच्या मित्राकडे, तुमच्या शेजारच्या मित्राकडे 7 मँगोज आहेत. तर एकूण टोटल किती मँगोज होतील? 0 प्लस 7. 0 प्लस 7 आन्सर इज 7. कारण दोघांचे मिळून जरी कंबाईन केले तर 7च असतील, कारण तुमच्याकडे किती मँगोज आहेत का? काहीच नो, तुमच्याकडे एकही मँगो नाहीये. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल सी 0 प्लस 4. 0 प्लस 4. नाउ सी, तुमच्या मित्राकडे 0 बुक्स आहेत, म्हणजे त्याच्याकडे काहीच बुक्स नाही, आणि तुमच्याकडे 4 बुक्स आहेत. मीन्स 0 प्लस 4. 0 प्लस 4 आन्सर इज 4. कारण तुमच्या मित्राकडे काहीच बुक्स नाहीयेत, पण तुमच्याकडे 4 बुक्स आहेत. मीन्स 0 प्लस 4 आन्सर इज 4. आन्सर इज 4. हा, म्हणजे लक्ष द्या, कोणत्याही संख्येमध्ये जर तुम्ही 0 ऍड केला किंवा 0 मिळवला तर आन्सर तीच संख्या, मीन्स तोच नंबर येतो. फॉर एक्झाम्पल 3 प्लस 0 आन्सर इज 3. 1 प्लस 0 आन्सर इज 1. 0 प्लस 0 0. 0 प्लस 7 7. 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. आपण अजून एक्झाम्पल बघूया. सेम 6th example, 7th example, 8, 9 and 10. Now see, 8 plus 0 plus 0. आता आपल्याला माहिती, कोणत्याही नंबर मध्ये जर 0 ऍड केला तरी आन्सर तोच नंबर आन्सर येतो. फॉर एक्झाम्पल 0 इथे समोर किती पण असू द्या, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 आन्सर इज ऑलरेडी 0. हे आपण इथे बघितलं, 0 प्लस 0 इज 0. सो 8 प्लस 0, 8 प्लस 0 आन्सर इज 8. आन्सर इज 8. 8 प्लस 0 प्लस 0 आन्सर इज 8. आन्सर इज 8. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 1, 2, 3, 4 हे तुम्ही सॉल्व करायचे. ओके, हे आन्सर्स तुम्ही सॉल्व करायचे. नाउ लेट्स सी, 0 plus 2. Okay, next 3 चा ऑलरेडी आलेला आहे. 10 plus 0. Okay, 9 plus 0. Next 11 plus 0. ओके, 7, 8, 9 आणि 10. ओके, हे तुम्हाला सॉल्व करायचे. 1 to 10 सर्व एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्यायचे. 3 प्लस 0 3. 1 प्लस 0 आन्सर इज 1. 0 प्लस 0 0.
0 plus 7, answer is 7. 0 plus 4, answer is 4. 8 plus 0 plus 0. किती पण तुम्ही 0 ऍड जरी केले तर answer only 8. Now next 0 plus 2 हे तुम्हाला सॉल्व करायचे. 10 plus 0 हे सुद्धा सॉल्व करायचे. 9 plus 0 you solve it, and 11 plus 0 हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आणि त्याचं आन्सर पण काढायचं. ओके, थँक्यू.